मराठी मूड म्हटल्यावर अचानक मूड खूप चांगला होतो. त्या शब्दात एवढी ताकद आहे. अरविंद सरांचं जे बेसिक इंटेन्शन होतं त्यावरती हे सगळं पुढं हे जग निर्माण झालेलं आहे. ते जे काम करतात ते करत होतो. मग ते रस्ता साफ करणं असेल, नाले असतील, मी सगळीकडे जाऊन ते स्वतः एकदा अनुभवलं. कारण की हे तुम्ही फेक नाही करू शकत आणि ते रिअल काम करतात त्यावेळेला काय अनुभवतात ह्याचा एक आढावा घ्यायसाठी आणि त्यांचं आयुष्य जाणून घ्यायसाठी माझी जबाबदारीच होती ती. त्यामुळे मी जे काय लागेल ते त्या ह्याच्यात सगळं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक उत्तम कथा, मनोरंजन आणि समाजामध्ये बदल घडवणारा असा चित्रपट आपल्याकडे येत आहे, अवकारिका, 1 ऑगस्ट 2025 रोजी. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी तो नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. मी या चित्रपटामध्ये एका स्वच्छता योद्धाची भूमिका केलेली आहे. या चित्रपटात कुठेही VFX वगैरे वापरलेले नाहीये. सगळे लोकेशन अगदी रिअल आहे आणि ते ट्रेलर मधून दिसत आहे, त्याचा इफेक्ट दिसत आहे. हे तो खूप प्युअर आहे, त्यामुळे ती प्युरिटी, ती पॉझिटिव्हिटी आम्हाला सेटवर आणि अजूनपर्यंत जाणवते. अगोदर पासून रिस्पेक्ट तर होती, पण या चित्रपटानंतर ती रिस्पेक्ट नेक्स्ट लेवल झाली आहे. मूवी शूट करताना मजा नाही आली. मला खरं तर स्वच्छतेचे महत्त्व कळाले आणि मला एवढ्या लहान वयात स्वच्छतेचे महत्त्व कळाले, तसे तुम्हाला पण कळतील. नमस्कार, मी रेशम अंबादास मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमचं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अशा चित्रपटासोबत आहोत जो फक्त मनोरंजन करत नाही, तर आजचा दाखवतो एका मोठ्या आणि दुर्लक्षित प्रश्नाचा. आज आपल्या पुढे कचरा व्यवस्थापन हा एक गंभीर विषय आहे आणि त्याच विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. तुम्हाला माहित आहे का, मुंबईमध्ये प्रतिदिन 6300 टन कचरा गोळा केला जातो. तुम्हाला आता कळालंच असेल की कचरा व्यवस्थापन हा किती गंभीर विषय आहे. आणि कचरा व्यवस्थापनाबरोबरच सफाई कर्मचारी, पर्यावरण या सगळ्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आपण आलो आहोत आणि चित्रपटातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि या चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग. या कचऱ्याचं योग्य नियोजन, योग्य विल्हेवाट हाच एक पर्याय आहे बरं का. कचरा म्हणलं की सफाई आली आणि सफाई म्हणलं की आला सफाई कामगार. अवकारिका या शब्दाचा अर्थ काय, असं आपण इंस्टाग्राम पोस्ट वरून, अकाउंट वरून आपण एक सगळ्या प्रेक्षकांना किंवा रसिक प्रेक्षकांना आवाहन केलं होतं की याचा अर्थ सांगा. अवकारिका हा मूळ संस्कृत शब्द आहे. अवकार मंडल असा त्याचा उच्चार आहे आणि त्याचे वेगवेगळे असे अर्थ निघतात. अव्यय याच्यापासून सुरुवात होऊन या चित्रपटाची जी मांडणी आहे तो विषय पाहता कचरा पेटी किंवा डस्टबिन असा त्याचा अर्थ आहे. चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला बोलवण्याआधीच कौतुकाची एक महत्वाची थाप म्हणजे भारत सरकारने या चित्रपटाचा पूर्ण गाभा आणि विषय बघितल्यानंतर स्वच्छता भारत अभियानाचा लोगो वापरायला आपल्याला दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचा आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर असा पाठिंबा या चित्रपटाला दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचं जे श्रेय प्रथम जातं या चित्रपटाचे कथा, पटकथाकार, तसंच संवाद लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अरविंद जनार्दन भोसले यांचा. मी त्यांना सन्मानानं मंचावर आमंत्रित करते. मला असं वाटतं की काही गोष्टी मांडणं फार गरजेचं आहे. नुसतं मांडून आपलं नाव येतं म्हणून असं नाहीये, की ते मांडताना पोचलं पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट पुढे दिसला पाहिजे. त्यामुळे अवकारिका हा चित्रपट तयार करण्याचा आम्ही विचार केला. ऍक्च्युली 5 वर्ष जर अभ्यास केला. खरं तर हा विचार एक सफाई कामगार याला बघूनच आलेला आहे. विषय असा होता की जो डोंगर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झालेले आहेत, हे डोंगर आपल्याला दिसत असतील, पण एक महत्वाची गोष्ट अशी की जो कचरा त्या डोंगरापर्यंत जात नाही. आपण डोंगराच्या आजूबाजूला गेलो तर आपल्याला वास येतो आणि तोच कचरा जर डोंगरापर्यंत जात नाही आणि तो आपल्या अवतीभोवती आहे, आपल्याला लक्ष देत नाहीये, रस्त्यावर आहे, पुढे घराघरात आहे, आजूबाजूला पडलेले आहे, तो डोंगरापर्यंत गेलेला नाही. अवकारिका इज अ ट्रॅव्हलिंग, एखाद्या कचऱ्याचं ट्रॅव्हलिंग त्या डोंगरापर्यंत झालं पाहिजे.
डोंगरापर्यंत गेल्यानंतर त्याची विल्हेवाट करू शकतो, कारण आपल्याला दिसतंय समोर असंच आहे, त्याला काय करायचंय आपण ठरवू शकतो. तो डोंगर अवतीभोवती आपल्या आहे आणि तो आपल्या मातीत मिसळायला लागलाय. आता तो आपल्या जेवणात यायला लागलाय, आपल्या पाण्यात यायला लागलाय. त्याच्यामुळं जो प्रकार आता वाढू शकतो, जो आपण म्हणतो ना की आपण हायजीन याचा इम्पॉर्टंट विषय, आपला हेल्थवर इम्पॅक्ट व्हायला लागलाय आणि तो फ्युचरमध्ये खूप जास्त पण येऊ शकतो. सन्माननीय कृष्णप्रकाश ऍडिशनल डीजीपी फोर्स 1 महाराष्ट्र यांचं आगमन झालेलं आहे. रेडबर्ड मोशन पिक्चर्सच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक वेगळी छाप किंवा एक थरार किंवा एक आदरानं पाहण्याचं एक खूप मोठं नाव म्हणजे कृष्णप्रकाश सर. मी त्यांना विनंती करते की आपला मनोगत इथे व्यक्त व्हावं. एवढा चांगला उद्देशासाठी तुम्ही लोक काम केलेले आहात. किती पैसे मिळाले, काय फायदा होणार हे वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही एक चांगला स्वदेश्य गोष्टीसाठी तुम्ही काम केलेले आहात आणि याच्या आनंदाचा आणि समाधानाचा तुम्हाला एक फल जरूर मिळणार आहे, अवश्य मिळणार आहे. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू सर. हा सिनेमा आपण जे इतर सिनेमे करतो त्यासारखा नाही हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल. अरविंद सरांचं जे बेसिक इंटेन्शन होतं त्यावरती हे सगळं पुढं हे जग निर्माण झालेलं आहे आणि त्यांचा थॉट, त्यांचं इंटेन्शन इतकं निखळ होतं की त्यांना कचरा आणि कचऱ्यावरची समस्या आणि कचरा कामगार ह्यांच्याबद्दल काहीतरी ठामपणे बोलायचंच होतं. आणि जसं प्रत्येक जण सुरुवात करतो तसं सुरुवातीला जी ऊर्जा असते ती असं मला अरविंद सरांमध्ये कुठेतरी जाणवली मी सुरुवात करत असतानाची. आणि मला असं वाटतं की सगळ्यात सिम्पल जी गोष्ट असते ती सगळ्यात ऍब्सोल्यूट असते. म्हणजे आपण खूप कॉम्प्लेक्स सिनेमे बघतो, खूप कॉम्प्लेक्स गोष्टींच्यामध्ये हात घालतो, पण साधी गोष्ट जी आहे ती कुठेतरी इतकी महत्वाची असते आणि तीच पाठीमागे राहते. म्हणजे आपण स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा असंच करतो की आपण उद्या साफ करू ना, की जे आहे इझिली अवेलेबल ते ग्रांटेड होतं आणि मग त्याचा एक डोंगर साचतो कचऱ्याचा आणि मग आता त्याला बेसिक पासून त्याच्या रूट कॉज पर्यंत जाऊन ती रेक्टिफाय करायची वेळ येते. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाची नाही तर जगात ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आता ती पाळी आली आपण की त्या बेसिक आपल्या घरातल्या हाताला सुद्धा सवय लावायची, ओला सुका करायची. आपण असं म्हणतो आम्ही करतोच, पण ती बऱ्याचदा होत नाही आणि ती तिथून सगळी सुरुवात होते. आणि इतक्या महत्वाच्या विषयाला इतक्या थेट आणि सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलाय सरांनी. आणि मला ज्यावेळेला विचारणा केली मला एकही कारण वाटलं नाही त्यांना करायचं, उलट असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की असा विषय आणि ही समस्या आणि ह्याच्याबद्दल भाष्य करणारी एक निखळ कलाकृती त्याचा मी भाग व्हावं. आणि अत्यंत जेन्युअनली, अत्यंत प्रामाणिकपणे अख्ख्या टीमनी याच्यावर कष्ट केलेत आणि तेच आता दिसत आहेत. या पिक्चरचं जे काही इंटेन्शन आहे ते खूप क्लिअर आहे. समाजासाठी जर काही करायचं असेल, मी ऍक्च्युली जॉईन व्हायचं रिझन तेच होतं. मी जेव्हा हे बघितलं त्यावेळेस पिक्चरमध्ये एक वेगळं अटॅचमेंट होतं किंवा जेवढं मी काही बघितलं त्यावेळेस त्याच्यामध्ये ते मनाला कुठेतरी टच करून गेलं आणि त्यामुळे मी यांना कनेक्ट झालो आणि मी तसंही खूप लेट कनेक्ट झालो. पण इंटेन्शन क्लिअर होतं, समाजासाठी काहीतरी आपण देणे आहोत, तो भाग मी कन्सिडर करून इथं जॉईन झालो. आणि मुलांनी बघण्यासारखा हा सगळ्यात महत्वाचा, मी प्रत्येक वेळेस तेच सांगतोय, पण लहान मुलांनी बघण्यासारखा पिक्चर जो चेंज आपल्याला हवा आहे तिथून मिळेल आपल्याला. तर प्रत्येकाने म्हणजे तुम्ही लोकांनी जर तो पोहोचवला लोकांपर्यंत त्याचा सक्सेस तुमच्या मार्फत मिळेल, त्यासाठीच प्रयत्न तुमच्याकडून अपेक्षित आहेत. स्वधर्मेची अर्जी जे स्वधर्मेचे विनियोगी जे उरे ते भोगे संतोषीशी. माऊलीने 750 वर्षापूर्वी काय सांगितलं? धन संपत्ती प्रॉपर्टी मालमत्ता मिळवणार आहोत ते नीतीने आणि धर्माने मिळवणार आहोत. जे खर्च करणार आहोत ते सुद्धा नीतीने आणि धर्माने खर्च करणार आहोत आणि जे शिल्लक राहणारे ते आपण सर्वजण आनंदाने उपभोगणार आहोत. अशी भावना असणारा हा त्यांचा दिग्दर्शक, त्यांचा निर्माता, त्यांचा कथाकार, त्यांचा पटकथाकार, त्यांचा लेखक,
त्यांचे डायलॉग रायटर, काही सगळं संज्ञा एकत्र ऑल इन वन, अशा पद्धतीचं भोसले सरांचं हे काम कौतुकास्पद आहे. मला अभिमान वाटला. आणि मग हे सर्व 1-2 वेळा आमची भेट झाली. काही इनपुट आपल्याला देणं धर्म आहे आपला सीएचा, तर त्या पद्धतीने सांगणं, एवढंच फक्त काम. ॲफिनिटी फक्त चांगल्या कामाची आहे, म्हणून मी या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलो की आपण गेलं पाहिजे. सर, मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला सांगा मला तुमचा मूड कसा आहे? माझा मूड अत्यंत फ्रेश आहे. छान आहे. ट्रेलर पाहिला तुम्ही, कसं वाटतं? आता ते तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही केलेलं आहे, आता तुम्ही सगळे लोक ठरवाल आता कसं आहे. मला तरी चांगला वाटतं. नक्कीच सर, तुमची भूमिका ही वेगळीच आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही, मला वाटतं, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या चित्रपटात दिसताय आम्हाला. तर भूमिका निवडण्यामागचं कारण आणि कशी भूमिका मिळाली, काय सांगाल? ऍक्च्युली आमचे दिग्दर्शक अरविंद भोसले ते ह्या विषयावरती 4-5 वर्ष त्रस्त होते, कचरा आणि कचऱ्याच्या समस्येला, आणि त्यातूनच ह्या विषयात त्या खोलात जाऊन त्यांनी ह्या फिल्मची निर्मिती केली. आणि ते सगळं प्रोसेस संपत असताना सगळ्यात शेवटची कडी मी होतो. हा विषय इतका महत्वाचा आहे आणि तो माझ्याकडे ज्या वेळेला आला तो मी लगेच स्वीकारला आणि काही दिवसातच म्हणजे माझा थोडा अभ्यास झाल्यानंतर आम्ही लगेच शूट करायला सुरुवात केली. तुम्ही आता अभ्यास बोललात, तर मला पुढचा प्रश्न तोच होता की तुम्ही सत्या नावाच्या सफाई कामगाराचं पात्र साकारत आहात, तर त्यांचं जीवन, सफाई कामगारांचं जीवन समजून घेण्यासाठी काय अभ्यास केला तुम्ही? अरविंद सरांचा ओव्हरऑलच त्याच्यावरती खोलात अभ्यास झाला होता, त्यामुळे त्यांनी मला होमवर्क व्यवस्थित काढून ठेवलेला. त्यांच्याबरोबर अनेक डिस्कशन्स झाली, पण त्याचबरोबर त्यांनी एक समूहच, किंवा हे सगळे त्यांचे मित्रच आहेत आता बरेचसे कचरा कामगार, त्यांच्याबरोबरच ते स्क्रिप्टचा सुद्धा जन्म झालाय. सो ते त्यांना मला त्या पहिल्याच दिवशी त्यांनी भेटवलं. सो असे जे काही 10-15 त्यांची जवळची लोक आहेत, त्यांच्याबरोबर मी पुढचे 2 आठवडे ऑलमोस्ट मी त्यांच्याबरोबर होतो. मग ते जे काम करतात ते करत होतो. मग ते रस्ता साफ करणं असेल, नाले असतील, मी सगळीकडे जाऊन ते स्वतः एकदा अनुभवलं. कारण की हे तुम्ही फेक नाही करू शकत, आणि ते रिअल काम करतात त्यावेळेला काय अनुभवतात ह्याचा एक आढावा घ्यायसाठी आणि त्यांचं आयुष्य जाणून घ्यायसाठी माझी जबाबदारीच होती ती. त्यामुळे मी जे काय लागेल ते त्या ह्याच्यात सगळं केलेलं आहे, जेणेकरून मी त्याला न्याय देईन इतपत मला कन्व्हिक्शन येईपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. नक्कीच. ट्रेलरमध्ये आपण पाहिलं की सत्याची जी लढाई आणि दुःख, म्हणजे ते साकारणं किती आव्हानात्मक होतं की त्या पात्रामध्ये आपल्याला पूर्ण द्यायचं, जिवंत करायचं ते पात्र. त्यांचं आयुष्य समजून घेतानाच ते किती खडतर आहे त्याची जाणीव होत होती. आपण लगेच रिलेट नाही करू शकत, इतक्या भयानक गोष्टींना ते फेस करत असतात. सो त्यांच्याबरोबर जितका वेळ घालवला, त्यांच्याबरोबर जेवढं इंटरॅक्शन झालं, त्यांच्या विश्वात जेवढा वावरलं, त्यातून खूप जास्त गोष्टी क्लिअर झाल्या. अनेक जणांशी बोललो खूप वेळ. त्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आणि मग कळालं की बेसिक गोष्टीसाठीच खूप मोठी मारामार आहे. म्हणजे आपण म्हणजे आपण खूप सुखी आहोत. ते जसं फेस करतायत दररोजचं जग, ते फार अवघड आहे. मग त्यांच्या इंटरॅक्शन मधूनच ते कळत गेलं. मग माझ्या प्रोसेसमधून मी ते एकत्र करून मांडणी करायचा प्रयत्न केलाय. बट इट वॉज व्हेरी टफ जॉब. इट इज नॉट रिलेटेबल ॲट टाइम्स, बट when you do it, that is when you understand what it is. नक्कीच सर. अरविंद सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता तुमचा? तर सर सांगतो ना की त्यांचं इंटेन्शन इतकं प्युअर होतं की त्यांना हा विषय मांडायचा होता, म्हणून त्यांनी फिल्म केली आहे. आणि नुसतं त्यांनी असं म्हणून ते उठून आले असं नाही, ते 4-5 वर्ष अभ्यास करून आले. ते प्रोफेशन एक सीए आहेत, त्यांची प्रॅक्टिस आत्ता सुद्धा चालू आहे, चांगली चालू आहे. सो त्यांचं जेन्युननेस जो होता तुम्हाला, किंवा तिची सुरुवातीची जी एनर्जी आहे, त्यांचं जे ओव्हरऑल हा विषय लोकांसमोर मांडण्याचा जो एक त्यांची जी तळमळ होती, ती मला खूप जेन्युन वाटली. आणि ते लिटरली त्यांचा जीव ओतलाय त्यांनी याच्यात. इट वॉज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज, आणि अत्यंत जेन्युनली त्यांनी त्यांची तळमळ मांडण्याचा प्रयत्न केलाय. सो मला खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर. अख्खा हा प्रवास खूप सुखद होता. रिअल लाईफ मध्ये काही बदल घडलाय का? डेफिनेटली. तिथं जाऊन ज्या वेळेला काम केलं ना, त्या ढिगाऱ्यात, त्या सगळ्या जगात ज्या वेळेला वावरलो,
हिंमतच होऊ शकत नाही कचरा करायची आपली. असं म्हणत नाही की आपण दररोज करतो, मुद्दामून करतो, चुकून सुद्धा काही काही वेळेला व्हायचं. सो आता मी कटाक्षाने कचऱ्याची विल्हेवाट लावतो. ओला कचरा मी नक्कीच वेगवेगळा करतो. मी ह्या इतक्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत, पण आपण नाही केल्या तर त्याचा काय प्रॉब्लेम फेस करायला लागतो त्या इतरांना हे मी बघितल्यानंतर आता ते माझ्याकडनं होऊच शकत नाही. मग मी ई वेस्ट वेगळी टाकायला चालू केली आहे. म्हणजे मी माझ्या बाबतीत अलर्ट झालोय. ते म्हणतात ना चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर ते तसं चालू झालंय आता. आणि मी जितका लोकांना सांगू शकतो त्या लोकांना पर्सनली मी तिथं अडवतो की याचं नाही, कचरा पेटीतच टाक. आणि हाताला मनाला एक कुठंतरी ती सवय लागली आता ह्याच्याबद्दल सिरियसली विचार करायची. आपण नॉर्मली आपल्या घरात कचरा गोळा करणारे व्यक्ती येतात, त्यांच्याबद्दल असा विचार करतही नाही किंवा डोक्यातही येत नाही की त्यांचं जीवन कसं असेल किंवा त्यांच्या जीवनाचा कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कुठे म्हणजे तुझं काही सफाई कामगारांबरोबर बोलणं झालं का किंवा त्यांच्या व्यथा जाणून घेतलास का? हो, डेफिनेटली. ॲज आय सेड, मी त्यांच्याबरोबर 1-2 आठवड्याचा काळ होता. त्यांच्याबरोबर मी दिवस रात्र राहिलोय लिटरली. त्यांच्याशी इंटरॅक्शन्स केलेत. सरांनी जो काय अभ्यास केलेला तो कशावरती केलाय, त्यांनी काय काय इन्फरन्सेस काढले, ते काय काय घटना होत्या, त्याचं सगळं एक म्हणजे एक सलग त्याची एक 14 दिवसाची एक मॅरेथॉनच होती या सगळ्या गोष्टींची. सो ती इतकंच मोठं जबाबदारीचं काम आहे की मी असं उठून आलोय आणि हे केलंय ते मान्यच नाही आहे. म्हणजे ते करायला पण नाही पाहिजे. सो 100% ह्याच्याबद्दल खूपच अभ्यास करून ह्याच्याबद्दल एक ती सगळी जाण घेऊन त्यांच्या आयुष्याची आणि ह्या सगळ्या दुनियेची मगच सेटवरती आलेलो. नक्कीच. तुमचा लुक पाहून असं तुम्ही थोडासा साऊथचा लुकही वाटतोय. साऊथमध्ये काही एंट्री करण्याची काही पुढे? इनफॅक्ट मी एक ऑलरेडी फिल्म केली आहे. त्याचं नाव आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. दीपक राणे सरांची जी फिल्म आहे, जी साऊथचं आणि मराठीचं कोलॅबरेशन आहे. साडागारा राघवेंद्र त्याचे दिग्दर्शक आहेत आणि आपले बरेच मराठी कलाकार आहेत. मी आहे, माझ्यासोबत शिवानी सुर्वे आहे आणि अनेक कलाकार आहेत. ते आता तुम्हाला हळूहळू कळेलच. बट ती येते ऑलरेडी. सो ती होपफुली याच वर्षी रिलीज होईल. आणि ऍक्च्युली आहेत म्हणजे बोलवत आहेत आणि हा, तर सुरुवात तर होतीये. बट तसं काही मजेदार आलं तर डेफिनेटली करेन, यात काय वाद नाही. आणि सर, या चित्रपटाबद्दल काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना? मला असं वाटतं एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला जर जाच असेल की ही जी समस्या आहे कचऱ्याची, याच्याबद्दल आपण अलर्ट असो किंवा नसो, त्या प्रत्येकाने हा सिनेमा बघितला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला नक्कीच काहीतरी त्यातनं जाताना तुमच्याबरोबर एक काहीतरी चांगली गोष्ट तुम्ही घेऊन जाल. आणि नुसतंच ह्याच्यासाठी नाही तर ती अत्यंत एंटरटेनिंग वे मध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. उत्तम गाणी आहेत फिल्ममध्ये, उत्तम सिनेमॅटोग्राफी आहे, सगळ्याच अंगाने टेक्निकल ऍस्पेक्ट्सनी ती सजलेली फिल्म आहे. पण ती खूप महत्वाचा विषय मांडतीये आणि थेट मांडतीये. आणि कचरा कामगारांच्या बद्दल सुद्धा ती त्यांचं जग दाखवू पाहतीये. सो महत्वाचा विषय आहे आणि काळाची गरज आहे आत्ताची. सो मला असं वाटतं की लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने ही यू सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणून अजून मी जबाबदारीने म्हणतो की हे सगळ्यांनी बघायला पाहिजे अशी फिल्म आहे. तर तुम्ही नक्कीच 1 ऑगस्टला अवकारिका थिएटरमध्ये बघा. तुमच्या तिघींचंही मराठी मूडमध्ये स्वागत आहे. तुम्ही तिघी खूप छान दिसताय. आताच ट्रेलर लॉन्च झाला, काय सांगाल? ट्रेलर पाहून कसं वाटतं? खूप सुंदर आहे आणि मला एवढं सांगायला आवडेल की अवकारिका चित्रपट फक्त ती चळवळ आहे किंवा खूप गहन आणि गंभीर विषय तर आहेच, पण त्यामध्ये तेवढंच असेल असं नाही. तर छान मनोरंजन आहे, ह्युमर आहे आणि त्याचबरोबर आय ओपनर पण आहे, समाज प्रबोधन आहे, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा चित्रपट आहे. जसं आत्ता आपल्या समोर ट्रेलर लॉन्च झालेला आहे, तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा कलाकारांनी आज पहिल्यांदाच ट्रेलर बघितला आहे आणि मला असं वाटतं की अंगावर काटा आला बघून की शूटच्या वेळी सगळ्यांना साधारण माहिती होतं की काय चाललेलं आहे, पण जेव्हा ते मोठ्या पडद्यावर बघितलं गेलं तर खरंच खूप सुंदर वाटलं. आणि मला असं वाटतं की एक उत्तम कथा, मनोरंजन आणि समाजामध्ये बदल घडवणारा असा चित्रपट आपल्याकडे येत आहे, अवकारिका, 1 ऑगस्ट 2025 रोजी. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी तो नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा
धन्यवाद. मी या चित्रपटामध्ये एका स्वच्छता योद्धाची रादर भूमिका केलेली आहे. नुकताच आपला ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर तो बघितला तेव्हा अक्षरशः आमच्या सुद्धा अंगावर शहारे आले होते. याचं कारण एक असू शकते मला वाटते, कारण की पूर्ण जी प्रोसेस होती ती खूप प्रामाणिक होती. सिच्युएशन्स रिअल होत्या, स्टोरी रिअल होती आणि लोकेशन सुद्धा रिअल होते. या चित्रपटात कुठेही VFX वगैरे वापरलेले नाहीये. सगळे लोकेशन अगदी रिअल आहे आणि ते ट्रेलर मधून दिसत आहे, त्याचा इफेक्ट दिसत आहे. तर हा जो एक प्रामाणिक प्रयत्न आहे समाज प्रबोधनाचा, आम्ही आव्हान करतो समाजाला, जनतेला, आपल्या प्रेक्षकाला की 1 ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा अवकारिका. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? किती महत्वाची भूमिका आहे चित्रपटात? या चित्रपटामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका निभावली आहे आणि जसं आपण कोविडच्या काळामध्ये जसं डॉक्टरांना आणि पोलिसांना कोविड योद्धा म्हणून ओळखतो, त्याच पद्धतीने या चित्रपटाच्या मार्फत मला सफाई कामगारांना सफाई योद्धा म्हणतात हे नव्याने कळलं आणि जे खूप छान आणि मानाचं होतं. या चित्रपटामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा असा सफाई योद्धा सत्या, तर त्या सत्याच्या पत्नीची भूमिका मी करत आहे, म्हणजेच शालिनीची भूमिका मी साकारत आहे, जिचं एक छोटंसं आणि कुटुंब आहे, ज्यामध्ये तिचा नवरा आणि 2 मुली आहेत, जिचं कुटुंबावर अतिशय प्रेम आहे, अशी ती भूमिका आहे जी मी साकारत आहे. मी या चित्रपटामध्ये एक सफाई योद्धा सुरेश याच्या पत्नीचं रोल केलं आहे आणि ही भूमिका जी आहे ती खूप चॅलेंजिंग होती, कारण जसं मी म्हटलं योद्ध्याच्या पत्नीची भूमिका म्हणजे वीरपत्नीची भूमिका डेफिनेटली एक चॅलेंजिंग भूमिकाच असणार आहे. फर्दर डिटेल्स तुम्हाला माहिती पडतील चित्रपटात. शूटिंगच्या दरम्यान तुमची केमिस्ट्री कशी होती तिघींची? म्हणजे कोणीही सांगू शकता असेल तर कोणी देऊ शकता काय? म्हणजे समाज प्रबोधनाचा विषय जरी असला तरी, गंभीर विषय जरी असला तर काय किस्से होते? गंभीर असला तरी सुद्धा मला असं वाटतं की तो प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केलेला आहे. मग अरविंद सर असू देत दिग्दर्शक, किंवा टीम मधला प्रत्येक एक छोट्या कलाकारापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण, एकंदरीत खूप पॉझिटिव्हिटी होती टीम मध्ये आणि खूप छान एनर्जीनी सगळेजण काम करत होते. सगळ्यांचंच ट्युनिंग छान जमलेलं होतं, सगळेजण वेळेवर यायचे, एक हसत खेळत वातावरण होतं आणि आमच्या तिघींचं तर काही विचारायलाच नको. मला असं वाटतं डे 1 पासून ते आतापर्यंत, आणि मला असं वाटतं पुढेही असंच होईल की कुठलीच गोष्ट आम्ही तिघींनी एकमेकींना सोडून, किंवा ज्या आमच्याबरोबर छोट्या मुली आहेत तर आम्ही एकमेकींना सोडून काहीच केलं नाही. त्यांच्या आयांकडे कमी आणि आमच्याकडे ऍक्च्युली त्यामुळे छान असं एक कौटुंबिक वातावरण पण होतं. आणि जसं मगाशी म्हणाले तसं विषय खूप प्युअर आहे, हेतू खूप प्युअर आहे, त्यामुळे ती प्युरिटी, ती पॉझिटिव्हिटी आम्हाला सेटवर आणि अजूनपर्यंत जाणवते प्रत्येकामध्ये. करेक्ट, अजूनपर्यंत वी कॅन फील दॅट प्युरिटी, दॅट पॉझिटिव्हिटी. आणि काही म्हणजे चित्रपट केल्यानंतर काही बदल घडले का तुमचे? काय शिकवून गेला चित्रपट? मला असं वाटतं की टीम मधल्या प्रत्येकामध्ये तर बदल घडलाच आहे. स्वच्छता सगळेजण पाळत होते आधी पण, म्हणजे डे 1 पासून आम्ही सेटवर पण बघितलं की सगळेच जण स्वच्छता पाळत होते, पण त्याच्यामध्ये अजून बदल घडत गेले की कोणीच कुठलाच कचरा, मला असं वाटतं आता आम्हाला येता जाता जरी कुठे काही दिसलं तर आम्ही स्वतःहून त्या गोष्टी उचलतोय प्रत्येक जण. आणि तसंच जसं टीम मध्ये हा फरक पडलेला आहे, तर मला असं वाटतं की पिक्चर बघितल्यानंतर सगळ्यांवरतीच हा इफेक्ट होणार आहे आणि प्रत्येक जण यावरती स्वतः काहीतरी करेल आणि मला असं वाटतं वर्गीकरण करेल, कचरा कमी करेल किंवा त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावेल, अशी नक्की मला गॅरंटी आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एक गोष्ट अशी आहे की माझ्या बॅगेमध्ये सध्या माझ्या इतर विषय म्हणजे इतर गोष्टींबरोबर रॅपर्स किंवा अजून काय म्हणतात ना कागद किंवा या गोष्टींचा पण तेवढाच खर्च असतो की जेणेकरून ते तिथल्या तिथं आपण टाकणं, म्हणजे जेवढं माझ्या बॅगमध्ये इतर गोष्टी असतात त्याच पद्धतीने कचरा पण असतो असं मी सांगेन. आम्हाला अगोदर वाटत होतं हा इंडिव्हिज्युअल फरक पडलाय का, तर प्रोसेस नंतर एकदा आम्ही मध्यंतरी एका इव्हेंटमध्ये भेटलो सगळेजण आणि तेव्हा बोलणं झालं तर सगळ्यांचं अगदी सारखं म्हणणं होतं. हो, म्हणजे अगोदरही भान होतं या गोष्टीचं, पण आता कचरा दिसायला लागलाय आम्हाला रस्त्यावर, प्रखरतेने कळायला. आपल्या घरी रोजच कचरा गोळा करणारी व्यक्ती येत असते, तर कधी विचार म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल कधी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. म्हणजे आपण नॉर्मली येतात, आपण त्यांना कचरा देतो, तर ते काय बदल त्यांच्याबरोबर वागणुकीमध्ये काही बदल किंवा त्यांच्याबरोबर बोलणं वगैरे झालं का तुमचं काय?
आम्हाला म्हणजे अगोदरपासून रिस्पेक्ट तर होती, पण या चित्रपटानंतर ती रिस्पेक्ट नेक्स्ट लेवल झाली आहे. आणि आता एक दिवस पण असा जात नाही की जाता येता जर मला कोणी माझ्या ऑफिसमध्ये किंवा घरी सोसायटीत कुठे पण मला कोणी सफाई कर्मचारी दिसत आहे ना, तर त्यांना मी फक्त एवढं विचारते, कसे आहात, जेवण केलं का, नाश्त्याची वेळ असेल सकाळची, नाश्ता केला का, आणि बस त्यांना तेवढंच हवं असतं. त्यांना काही जास्त नको आहे. प्रेमाचे 2 शब्द तुम्ही बोला फक्त, त्यांची जास्त अपेक्षा पण नाही आहे. आणि हा एक महत्वाचा बदल, पॉझिटिव्ह चेंज आहे ना, तो माझ्यामध्ये खरंच पॉझिटिव्हिटी स्वतःलाच असं वाटते की जेव्हा त्यांचा हसरा चेहरा बघते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघितला, खरंच म्हणजे धन्य वाटते एकदम. माझ्या बाबतीत म्हणाल तर येता जाता खूप बोलका स्वभाव असल्यामुळे असेल कदाचित, की खूपच गप्पा मी आधीही मारत होते, आताही मारते, आणि त्यांना माझ्याबद्दल किंवा मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आधीपासून होती. आणि एक मैत्रिणीसारखं नातं आहे की काय ग आता काय करतेस पासून इथपासून आमच्या दिवसाची सुरुवात होते. कारण सकाळी पहिल्या त्या येतात, म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सुद्धा इंटरॅक्शन जे होतं ते पहिलं त्यांच्याशी होतं. तर ते मला असं वाटतं मैत्रीसारखं नातं आहे. आणि आता ते सगळे लोक वाट बघतायत की 1 ऑगस्ट कधी येतोय आणि अवकारिका चित्रपट कधी येणार आहे, आणि त्यांना त्यांची भूमिका काय आहे चित्रपटामध्ये हे बघायला ते वाट बघतायत. आणि आधीपासून म्हणजे मला जसं कळतंय तसं मला आठवतंय की आमच्याकडे खूप पूर्वीपासून सवाष्ण म्हटल्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी बोलवायचं आणि एक ती ओटी भरण्याची जी प्रथा आहे, तर मला असं वाटतं की हे माझ्या घरी आधीपासून होत होतं की खास जर का कोणी अशा लेडीज असतील तर त्या आधीपासून घरात आलेल्या आहेत आणि त्यांची ओटी भरली गेली. त्यामुळे ती प्रथा आजही माझ्या घरामध्ये चालू आहे. आणि मला असं आता अवकारिका चित्रपटाला जोडल्या गेल्यानंतर ह्या गोष्टींचा एक अभिमान वाटतोय की आपण आता नाही, म्हणजे आता पिक्चरमध्ये आलो म्हणून असं नाही, पण हा एक संस्कार लहानपणापासून बघायला मिळालाय किंवा घडलाय, तर त्या गोष्टीचा आनंद आहे. खऱ्या अर्थानं वाटत आहे की तू खरंच बहीण आहे माझी. आम्ही चित्रपटाबद्दल जास्त सांगायचं झालं तर आम्ही बहिणी आहोत चित्रपटामध्ये. आणि ही खरी गोष्ट माझ्या घरात पण आधीपासून होत आहे. म्हणजे संक्रांतीचं पहिलं वाण सुद्धा जेव्हा देवासमोर ठेवलं, त्याच्यानंतर ते पहिलं वाण कोणाला द्यायचं, कारण घरात माझी मदत करायला हाऊस हेल्पच येतात, तर त्या ताईलाच दिलं जातं हे वाण अजूनही. त्यामुळे बघ ही गोष्ट आम्हाला आज पहिल्यांदा कळालीये. इतके दिवसात आम्ही इतके इंटरॅक्शन केले, पण ही गोष्ट दोघींनाही माहिती नव्हती जी आज समोर आली आहे. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला आधी काय व्हायचं ना की घरी समजा सफाई कर्मचारी आला नाही तर असं म्हणजे समजा एखाद दिवस दांडी झाली तर असं थोडी चिडचिड व्हायची की यार काय आहे, म्हणजे आता आज कचरा इथंच पडून राहणार का, म्हणजे आता ते सगळं घाण दिसणार आणि काही लोक असंच करतात. रिस्पेक्ट होता, म्हणजे त्यांना येता जाता अपमान करणं वगैरे हा आपला स्वभाव नाहीये, पण कुठेतरी प्रत्येकाला असं जसं वाटतं की यार आता आज असंच राहणार. पण आता या चित्रपटामुळे ना थोडंसं असं झालं की नाही यार, त्यांना पण त्यांचं लाईफ आहे, त्यांनाही काही अडचणी असू शकतात, त्यांनाही काही त्यांचे कार्यक्रम काही असू शकतात. सो असं झालं की कुठेतरी एक अंडरस्टँड लेवल थोडी वाढली असं मला वाटतं, आणि हा माझ्यातला एक पॉझिटिव्ह बदल मला जाणवतो. दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव, इतर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव. त्यांच्या अगोदरच्या एका शॉर्ट फिल्म्समध्ये मी पहिल्यांदा सरांना भेटले होते, भावना नावाची. तर त्याच्यामध्ये मी आणि पिया एकत्र होतो आणि त्याच्यात सुद्धा मी काम केलं होतं. आणि त्या शॉर्ट फिल्म्सला जवळपास 21-22 इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले. त्यामुळे अरविंद सरांना नक्की काय लागतं किंवा अरविंद भोसले ही व्यक्ती कशी आहे, त्यांना नक्की काय हवं असतं, किंवा त्यांच्या कलाकारांकडनं त्यांच्या काय अपेक्षा असतात, किंवा त्यांना काय काम करणं किंवा आमचा रिस्पॉन्स कसा अपेक्षित असतो, हे थोडीशी आयडिया आहे. आणि त्यामुळे हा चित्रपट करताना पण सुसह्य झालं, कारण बेसिकली आम्ही ओळखत होतो, म्हणजे मी त्यांना पर्सनली म्हणजे ओळखते, तर त्यामुळे ते कुठंतरी बॉन्डिंग आहेच म्हणजे निर्माण झालं होतं. आणि त्यामुळे म्हणजे पूर्ण काम करणं पण सोपं झालं आम्हाला. जसं आता पूजाने सांगितलं तसंच की अरविंद सरांबरोबर पूर्वी काम केलेलं होतं शॉर्ट फिल्म मध्ये, आणि त्यामुळे एक अनुभव होता की कसे आहेत किंवा काय. असं म्हणतात की डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा नसतो, पण मी आता इथे ठामपणे सांगेन की अरविंद भोसले तर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे जेव्हा सरांनी ह्या गोष्टीबद्दल विचारलं गेलं तेव्हा लगेच हो, म्हणजे कुठलाही विचार न करता, कारण तो इतका चांगला विषय होता त्यामुळे कामाला लगेच होकार दिला गेला. विराट सरांबरोबरचा पहिला दिवस मला आठवतोय. आम्ही सगळे बसलेलो होतो. माझ्या मनात खूप भीती होती की इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि आपण पहिल्यांदा काम करतोय तर कसे असतील किंवा सेटवर कसे वावरतील, बोलतील की नाही.
पण बापरे, इंटरॅक्शन जेव्हा झालं तेव्हा किती डाऊन टू अर्थ माणूस असू शकतं हे मी विराट सरांकडून बघून खरंच शिकायला मिळालं मला, की इतके हंबल, इतके प्युअर. आणि जसं मी मगाशी म्हणाले की सेटवर सगळेच जण खूप प्युअर आणि एकमेकांबरोबर जोडले गेले. पूजा आणि मी आधीही एकत्र काम केलंय, त्यामुळे तो आमचा अनुभव छान होताच आणि आत्ताचाही प्रवास छानच चालू आहे. इथून पुढचाही नक्कीच छान राहील. स्नेहा नव्याने भेटली तर स्नेहाबरोबर काम करताना जसं पिक्चरमध्ये आम्ही बहिणी आहोत, तसं मला असं वाटतं की आता इथून पुढे आमचं बहिणींचं एक नवीन नातं तयार झालं आणि इथून पुढचा प्रवास सुरू झालाय. पण खरंच प्रत्येक कलाकाराबरोबर, 2 छोट्या मुलींबरोबर, म्हणजे त्या दिवसापासून त्या आई म्हणायला सुरुवात झालेली आहे आणि आमचं मायलेकींचं नातं इतकं घट्ट झालेलं आहे की त्या आता स्वतःच्या आईला विसरून काही करायचं असेल तर पहिलं आमच्याकडे येतात, आई हे करायचंय करू का. इतकं छान नातं तयार झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक टीम मेंबर खूप एकमेकांबरोबर अटॅच झाला आहे असं मी आवर्जून सांगते. मी या चित्रपटाला जोडली गेली, मी नवीन होती टीममध्ये. पण विषय जेव्हा मला सांगितलं गेलं विषय काय आहे, तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण की जर आपण एक चांगल्या कार्यासाठी मीडियम बनत आहोत तर म्हणजे का नाही मी म्हणू शकत नाही. आणि जेव्हा सेटवर गेलो आणि प्रोसेस चालू झाली तर या चित्रपटात एकंदरीत प्रोसेसमध्येच पूर्ण सेटवर किंवा रिहर्सलमध्ये सगळीकडे एक वेगळी पॉझिटिव्हिटी होती, एक ऑरा क्रिएट झालेला होता पॉझिटिव्ह. कारण की आय थिंक हा जो चित्रपट आहे तो एक दिस इज साईन फ्रॉम युनिव्हर्स की बघा सगळ्यांनी आणि सगळ्यांसाठी बनलेला आहे. प्रॉब्ली दॅट कुड बी अ रिझन. पण एक फॅमिली तिथे डेव्हलप झाली. दोन्ही मुली आजही म्हणजे जसं मी सांगितलं हिच्या बहिणीची भूमिका केली आहे, त्या आत्ताही मला मावशीच बोलतात. कुठेही भेटलं किंवा काही पण असलं तर त्या मला मावशीच म्हणून हाक मारणार आताही. आणि मलाही ते खूप आवडतं. आणि प्रोबेबली ते ह्या चित्रपटातून जे मी बॉन्ड क्रिएट केलाय तो नेहमीसाठी सोबत घेऊन जाईल, तो मावशीचा रोल नक्कीच. महाराष्ट्रातील इतर प्रेक्षकांसाठी काय सांगाल, चित्रपट का पाहावा? संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर देशाने किंवा देशाबाहेर हा पिक्चर सर्वांनी आवर्जून बघावा. एक सामाजिक प्रबोधन किंवा संदेश देणारा चित्रपट घेऊन येत आहोत आणि हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येकामध्ये बदल नक्की घडेल असं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तर नक्की सगळ्यांनी बघा. 1 ऑगस्ट 2025 रोजी अवकारिका संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नक्की बघा अवकारिका. ओके सर, हा गंभीर विषय आहे आपला कचरा व्यवस्थापन. हे मुंबईमध्ये असो किंवा इतर शहरांमध्ये असो, बराच कचरा प्रतिदिन निघतो असा. तर हा विषय निवडण्याचा आणि त्यावर सिनेमा बनवण्याचा विचार कधी आला तुम्हाला? एक तर मुळात मी चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे विषय निवडणे वगैरे आणि असा काही डोक्यात वगैरे नाही. मला असं वाटलं की एक स्वच्छतेवर चित्रपट तयार केला पाहिजे जो जनजागृतीचं फार मोठं माध्यम बनेल. त्यामुळे मी ह्या विषयाला गेलो आणि हा पहिला चित्रपट आहे. हा विषय सगळीकडे पोहोचावा, कारण आत्ताच्या घडीला प्रेझेंट सिच्युएशनला कचरा हा विषय लय गंभीर होत चाललाय. कारण सगळीकडे कचरा दिसतोय आणि कुठेतरी केअरलेस ॲटिट्यूड आहे. तर तो थोडा चेंज करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे आम्ही थोडा गांभीर्याने बघितलं आणि तशी स्क्रिप्ट तशी लिहिली गेली जेणेकरून ती कोणाला हर्ट पण नाही झालं पाहिजे. कसं असतं, हा विषय मांडत असताना हे फार महत्वाचं आहे की कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. आणि सर, चित्रपटामध्ये मोठे चेहरे दिसत नाहीयेत, म्हणजे नॉन चेहरे आहेत. तर कसे तुम्ही फार मोठा चेहरा आहे यामध्ये चित्रपटामध्ये, कारण हा गैरसमज आहे मला असं वाटतंय. यामध्ये सर्वात मोठा चेहरा म्हणजे स्वच्छता आहे. सिनेमाची मांडणी, सिनेमाचा कलाकार, सिनेमाची बाकीचे वैशिष्ट्य हे फार महत्वाचे आहेत आणि मला जे पाहिजे ते मला खरंच मिळालेलं आहे आणि डेफिनेटली ऑडियन्सला पण ते जाणवेल जेव्हा सिनेमा बघितल्यानंतर. त्यामुळे मला असं वाटत नाही की कलाकार नाही आहेत वगैरे वगैरे. हा विषय फार वेगळा आहे. मला लक्षात येत नाही की हा प्रश्न का निर्माण होतोय वगैरे. कारण मी जर ऑडियन्स असेल, मला एखादा सिनेमा बघितला असेल तर मी तो ऋतिक रोशनचाही सिनेमा बघितलाय. ज्यावेळी त्यांचा पहिला सिनेमा होता, मी असं म्हटलं की हा नवीन चेहरा आहे. सैराट वगैरे बरेच सिनेमे बघितलेत. मला असं वेगळं वाटत नाहीये. माझा असा प्रयत्न आहे की विषय मला हिरो वाटतोय, विषय हा माझा मुख्य कलाकार वाटतोय, विषय हाच सिनेमा वाटतोय. त्यामुळे स्वच्छता हा विषय महत्वाचा आहे, तो मला पोचवायचा. नक्कीच सर. स्वच्छ भारत अभियानाचा लोगो वापरायला मिळालेला आहे चित्रपटाला. त्याच्यासाठी काही महिने म्हणजे काय प्रोसेस काय
प्रोसेस सिंपल आहे. एक थोडा बेनिफिट होऊ शकतो की आपण म्हणू शकतो की प्रोफेशनल असल्यामुळे ह्या गोष्टी टेक्निकली आम्हाला गोष्टी माहिती आहेत की कम्युनिकेशन कशा गोष्टी करायच्या वगैरे. त्या बेसिक कम्युनिकेशन त्यांना केल्या, त्यांना काही गोष्टी दाखवल्या, त्यांनी रिव्ह्यू केल्यानंतर त्यांनी हे निर्णय घेतलेला आहे की हा ओके, ह्या गोष्टी आम्ही देऊ शकतो म्हणून. लेखन आणि संशोधन करताना, लिखाण करताना किंवा दिग्दर्शन करताना काही असं आव्हानं आली किंवा तुम्ही कसा सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या? मॅनेज तर सगळ्या गोष्टी झाल्या. असं फार काय दडपण वगैरे असं काही नाही, कारण मी एन्जॉय केला प्रोसेसला. कारण CA असल्यामुळं काय की आम्ही त्या स्ट्रगलमधून आलेलो आहे. त्याच्यामुळं एक तर दडपण नाही आहे. दडपण असं नाही की मला हे करायचंच आहे, असंही दडपण नाही आहे. मी फक्त प्रोसेस एन्जॉय करून गेलेलो आहे आणि ती स्टेप मिळत गेलेली आहे. आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मे बी आता विश्वास किती ठेवणार माहीत नाही आहे. काही गोष्टी जर उलगडत नसतील तर मी सकाळी 4 वाजता मेडिटेशन करून त्या गोष्टी उलगडलेल्या आहेत. त्याच्यामुळं तो जो म्हणतो ना की नेचरचा सपोर्ट इथं भेटलेला आहे आम्हाला. सर, चित्रपट महाविद्यालयात दाखवण्याचा किंवा NGO मध्ये दाखवण्याचा काही तुमची योजना आहेत का पुढे? डेफिनेटली हा चित्रपट सगळ्यांचा आहे, सगळ्यांनी बघावं. माझी एवढी इच्छा आहे, बघितलं पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे. बाकी काही यामध्ये वेगळा विषय नाही आहे, सिम्पल टर्म आहे. प्रेक्षकांना काय संदेश मिळेल चित्रपटात? प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा. हा सिनेमा वर्तमान काळासाठी, भूतकाळासाठी फार महत्वाचा आहे. आपल्या मुलांना दाखवावा, कारण ही पृथ्वी, ही एकच पृथ्वी जिथं आपण राहतोय. आपण म्हणतो ना, ती कदर करणं गरजेचं आहे. आज आपल्या दुसरी कोणतं प्लॅनेट नाही आपण तिथं राहू शकतो. तर हे प्लॅनेट आहे आपलं, म्हणजे एक फार मोठी गोष्ट की आपण इथं जन्माला आलोय आणि कुठेतरी आपल्यावर ती जबाबदारी की ह्याला जपणं, कारण आपल्याला बुद्धी आहे, आपण रिस्पॉन्सिबल, आपल्याला कळतंय, त्यामुळे आपली जबाबदारी फार मोठी आहे. आणि आपण इथं आलोय किती वर्षासाठी, एक पर्टिक्युलर वय घेऊन आलेलं आहे. 100 वर्ष असेल, काय असेल, तेवढंच वय घेऊन आलं, त्याच्या पलीकडे नाही आपलं वय. त्यासाठी जबाबदारी की त्या निसर्गाने आपल्याला त्या गोष्टी दिल्यात, त्याला पण त्याच पद्धतीने आपण दिल्या पाहिजेत. सर, मराठी चित्रपटांमध्ये समाज प्रबोधन करणाऱ्या चित्रपटांची जागा किती महत्वाची आहे असं वाटतं तुम्हाला? खूप महत्वाची आहे, कारण आपल्या जी जडणघडण आहे आणि जी संस्कृती आहे, जो वारसा आहे, तो समाजाला दिशा देणारच आहे. तुम्ही कोणताही अभंग घ्या, माऊलींचा घ्या, तुकोबारायांचा घ्या, सगळे समाजसुधारक मिळतात. आणि आपल्याकडे फार महत्वाची गोष्ट अशी की ही जी भूमी आहे ना, या भूमीत खूप मोठं तेज आहे. या भूमीत इतके महान होऊन गेले, इतिहास घडवलाय आणि पूर्ण समाज चेंज झालेला आहे. आणि त्याची पूर्ण नाही का, त्या समाजाची आपण म्हणू शकतो तो वारसा म्हणू शकतो, किंवा आपण म्हणू शकतो की बोध या दुसऱ्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र भूमीने खूप काही दिलेलं आहे आणि त्यातला एक भाग मला वाटतं की औकारिक असेल. प्रेक्षक काय घेऊन जातील सिनेमात? प्रेक्षक जे काही घेऊन जाणार, हा सिनेमा फक्त स्वच्छता हा विषय नाही आहे. स्वच्छता तर मनातला बी कचरा निघून जाईल आणि प्रेक्षकाला खूप पॉझिटिव्ह अप्रोच मिळणार आहे. इतका सकारात्मक सिनेमा आहे हा, इतका पॉझिटिव्ह अप्रोच आहे की घराघरामध्ये खूप चेंजेस घडायला मिळतील तुम्हाला. आणि कारण मला असं काय जाणवतं की आता हे विश्वास ठेवल की नाही होईल, देर इज अ इनव्हिज्युअल पॉवर फॉर दिस सिनेमा वर्किंग. कारण आमचे असे काही सीन होते ते होऊ शकत नव्हते, ते सीन आम्ही केलेले आहेत आणि ते झालेत, 1 टेकमध्ये झालेले आहेत. आम्हालाही आश्चर्य वाटतं की हे कसं काय घडतं. म्हणजे आता टेक्निकल टीम बोलते अरे हे बहुत डिफिकल्ट हो नाही सकता. आणि मला वाटलं की हे असं होतंय का, अच्छा असंच असतं का? नाही असं नाही होतं सर, हे बहुत डिफिकल्ट आहे. बट लेट्स सी. आता आम्हाला काय की आम्ही जरी असं म्हणतो की डायरेक्टर जरी दिसत असेल तुम्हाला, पण मला असं वाटतं आय एम एम्प्लॉय ऑफ दिस फिल्म. माझं फक्त एकच काम आहे, ते पोहोचवणं, बाकी काय नाही. औकारिक इट सेल्फ सेफिंग, तो स्वतःचा सेफ करून घेतोय. त्यामुळे मला असं वेगळं करायची काही गरज पडत नाही, मी फक्त माझं काम करतोय बस. चित्रपटातील कलाकारांबद्दल काय सांगाल? संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल तुम्ही? इतकी सकारात्मक एनर्जी होती, इतकी सकारात्मक एनर्जी. जेव्हा चित्रपट सुरू केला ना, शेड्यूलच्या 7-8 दिवसाआधी चित्रपट संपलेला आहे. इतकी सकारात्मक एनर्जी, एकही लेट नाही, सगळ्या गोष्टी. आणि बॅकस्टेज इतकं स्ट्रॉंग होतं आमचं की जो सेटअप होता एकदम टायमा सेटअप सगळं. खरं म्हणजे ती हिरो आहेत. मला वाटतं आपण म्हणतो ना हिरो पडद्यावर दिसत, ते हिरो आहेत. अरे तो माणूस 5ला येतो, त्याच्या आधी तो 4ला येतोय, त्याच्या आधी 3ला आलेला असतो. हे किती कामं करतात ते. मला ना असं वाटलं की हे आर्मीसारखी कामं करतात ती लोक. माझा सिनेमा 7-8 दिवसाआधी संपला, शूट झाला सिनेमा. आधी आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि ते इतके खुश होते, मला वाटत नाही की सगळा सिनेमा संपला, एकाचेही काही राहिलेलं नव्हतं, सगळ्यांचे पैसेही गेलेले होते. पण
ॲज अ सीए मला वाटतं हे फार महत्वाचं आहे आणि मला तो ब्लेसिंग मला या सिनेमा भेटला. एकही सिंगल निगेटिव्ह कमेंट नाही सिनेमाबद्दल कोणाचे. मस्त. सर, तुम्हाला मराठी मूडच्या संपूर्ण टीमकडून शुभेच्छा. तुमचा चित्रपट 1 ऑगस्टला येतच आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी आव्हान एकदा. तो मराठी मूड खूप खूप धन्यवाद. मराठी मूड म्हटल्यावर अचानक मूड खूप चांगला होतो. त्या शब्दात एवढी ताकद आहे. प्रेक्षकांना आवाहन करेल की तुम्ही बघा हा चित्रपट आणि नक्की एन्जॉय करताल. सगळ्या कुटुंबाबरोबर पाहण्यासारखा चित्रपट आहे. यू रेटिंग भेटलेलं आहे. चांगली सगळी वाहवा सगळीकडून आहे आणि हा चित्रपट बघितल्यानंतर खूप बदल घडतील. मला वाटतं मराठी चित्रपट काय असतो आणि काय होता डेफिनेटली सगळ्या गोष्टी म्हणजे एक वेगळा मास्टरपीस तुम्हाला बघायला मिळेल. नक्की बघा. आमचा सिनेमा बघा. सगळ्यांचे मराठी सिनेमा तोही बघा. मी तसंही आवाहन करेल. धन्यवाद. आपल्यासोबत अवकारिका चित्रपटाचे बाल कलाकार आहेत. आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. त्यांना चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. तुमचं दोघींचं मराठी मूडमध्ये स्वागत. तुमचा मूड कसा आहे? माझं खूप छान आहे. तुझं नाव काय? वैभवी प्रवीण कुटे. तुझं नाव काय? माझं नाव उन्नती अमित माने. काय सांगशील तू, चित्रपट कसा मिळाला तुम्हाला, कशी संधी मिळाली चित्रपटात काम करण्याची? पहिली गोष्ट, सर्वांना नमस्कार. मी पहिले आधी मॉडेलिंग करत होते. मॉडेलिंगमधनं जे सर होते त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि हा मूवी मिळाला मला. काय वाटतं चित्रपटाबद्दल? एक सामाजिक विषय आहे, तर ह्या विषयाबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे मी जेव्हा चित्रपट केला तेव्हा मी पण कचरा नव्हते टाकत आणि सर्वांनी पण कचरा नाही केला पाहिजे. ते सफाई कामगारांना खूप प्रॉब्लेम येतो. तुझं पात्र काय आहे चित्रपटामध्ये? काय भूमिका आहे? मी सध्या म्हणजे जे विराट सर दाखवले ते सफाई कामगार दाखवले, त्यांची मुलगी दीपू दाखवली. तुझं काय पात्र आहे चित्रपटात? सर्वांना नमस्कार. मी उन्नती अमित माने आणि मूवीमध्ये माझा रोल सत्याच्या लहान मुलीचा म्हणजे विराट सरांच्या लहान मुलीची भूमिका केली आहे मी. शूटिंग करताना काय म्हणजे काय गमती जमती घडल्या का, किंवा तर गंभीर विषयावर तुम्ही काम करता तरी शूटिंग दरम्यान तुम्ही काय अनुभव घेतला, काय शिकलात तुम्ही? मी एक किस्सा सांगते. आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा एक मुलगा म्हणजे आमची जी झोपडी दाखवली होती ना त्याच्यासमोर ना आमची जी म्हणजे घाण नदी असते ना, सगळे कचरा टाकतात, तशी एक नदी होती. सगळे म्हणजे एक मुलगा छोटा होता तिथं ना शूटिंग चालू होतं आमचं आणि तो मुलगा कचरा टाकत होता नदीमध्ये. मग मी त्याला थांबवलं आणि त्याला म्हटलं की तू कचरा का टाकतोय, तो शूट चालू, तुला माहिती आहे ते पण अवकारिका या चित्रपटाचं. मग त्याने थांबला आणि सगळ्यांना सांगत होता तो. अरे वा, छानच अनुभव होता आणि तू योग्य काम केलंस. तुझे काही अनुभव शूटिंग करताना? आणि मी सेकंडला होते तेव्हा शूट करताना आणि मला मूवी शूट करताना मजा नाही आली. मला खरं तर स्वच्छतेचे महत्त्व कळाले आणि मला एवढ्या लहान वयात स्वच्छतेचे महत्त्व कळाले. तसे तुम्हाला पण कळतील. नक्की जावा. 1 ऑगस्टला चित्रपटगृहात येतोय आमचा चित्रपट अवकारिका. धन्यवाद. नक्की सगळेजण चित्रपट पाहतील. आणि कसं जमवता तुम्ही, म्हणजे कसं जमवलं? अभ्यास पण असतो, शाळा पण सुरू आणि त्यात शूटिंग, तर कसं मॅनेज केलं सगळ्या गोष्टी? आता म्हणजे शूट असलं की मग तसं आम्ही प्रिन्सिपलला वगैरे सांगतो, मग ते सगळं मॅनेज करतात. अभ्यास वगैरे कसा मॅनेज केला? शूट झालं की मग मी अभ्यास करत होते. अरे वा, छान. किती दिवस चाललं होतं शूटिंग? 20-15 दिवस चालू होतं. तू कसं केलंस? माझे सेकंडला पेपर चालत होते, फायनल एक्झाम. तेव्हा मी पेपर देऊन घरी यायचे रात्रीचा आणि मग अभ्यास करायचे मी. एवढ्या छोट्या वयातच अभ्यास, शूटिंग, वा मस्तच. आणि ते पण एक्झाम चालू असताना शूट केलंस? हो, पेपर द्यायचे आणि शूटला यायचे. अरे बापरे, मग सगळं लक्षात राहत होतं ना? हो. मिक्स नव्हतं होत ना काही? नाही. अरे वा. शूटिंग करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीला जास्त मजा यायची, म्हणजे काय करायला जास्त मजा येत होती तुम्हाला? मला सगळ्या गोष्टींना मजा आली आणि माझा अनुभव म्हणजे कॅमेरा आवडत होता तुला, की जेवण, की शूटिंग, की मस्ती, काय जास्त काय आवडत होतं तुला? मला जास्त तुझं काय सांगशील? मला सगळ्यामध्ये मज्जा खूप आवडत, म्हणजे मज्जा करायला खूप आवडत होती. कारण सरांनी सगळं आम्हाला समजून वगैरे सगळं सांगितलं होतं. आधी कॅमेराची भीती वाटत होती पण हळूहळू कमी व्हायला लागली. तेच तुला विचारायचं होतं. सरांबरोबर, अरविंद सरांबरोबर काम करण्याचा अनुभव आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्याचा
विराट सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? पहिली गोष्ट तर अरविंद सर खूप छान शिकवतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल ना, ते खूप म्हणजे नाही का इमोशन सोबत वगैरे सगळं शिकवतात. आणि विराट सरांसोबत पण म्हणजे मज्जा पण करायला आली आणि खूप मज्जा आली. तू काय सांगशील अरविंद सरांबद्दल? अरविंद सरांनी खूप छान मला माहित नव्हते रोल काय काय होते. सरांनी खूप छान समजवलं आणि खूप छान शूट झाले. आमची काहीच अडचण आली नाही. आणि थँक्यू टू अरविंद सर. ट्रेलर तू पाहिलाच असशील, स्वतःला पाहून कसं वाटलं मोठ्या पडद्यावर? मला म्हणजे माझा हा फर्स्ट टाइम आहे थिएटरवरती येणार आहे मी, म्हणून मला खूप छान वाटतं. आणि प्लीज सगळ्यांनी मला नक्की सांगा तुम्हाला पण कसा वाटला ट्रेलर. तुला कसं वाटलं स्वतःला पाहून? एवढा सगळे परिश्रम केले, तू अभ्यासही केलाय, पेपरही दिले, कसं वाटलं तुला पाहून? एकदम छान आणि एकदम सुंदरपणे हा ट्रेलर इथे पडद्यावरती आलेला आहे आणि एकदम सुंदरपणे सरांनी हा ट्रेलर मांडलेला आहे. पाठ करून आली असतो, काय बोलायचं नाही ना? नाही. आणि काय सांगशील, आपल्याकडे रोज कचरावाले येतातच, कचरा आपल्या घरात घ्यायला येतात. तुला कधी वाटलं होतं की त्यांच्या आयुष्यावर आधारित आपण चित्रपट करू किंवा आणि त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये काही बदल घडले का? आधीची वागणूक त्यांच्याबरोबर आणि नंतरची वागणूक त्यांच्याबरोबर? म्हणजे आता सगळ्यांनाच स्वच्छता आवडते, पण सफाई कामगारांना पण स्वच्छता आवडते, तरी पण ते कचरा सगळ्यांचा गोळा करतात. तो पण आपला एकट्याचा नाही, सगळ्या जगाचा, सगळ्यांचा कचरा गोळा करतात. म्हणून त्यांना म्हणजे माझी खूप रिस्पेक्ट आहे. आणि मी पण आधी कचरा करत होते, पण आता अवकारिका हा चित्रपट केल्यापासून मी पण नाही करत कचरा. प्रेक्षकांना काय सांगशील आता चित्रपट पाहण्यासाठी? नक्की 1 ऑगस्टला आमच्या चित्रपटगृहात जावा आणि अवकारिका हा चित्रपटाला भेट द्या. धन्यवाद. काय सांगशील? सर्वांनी 1 ऑगस्टला अवकारिका हा चित्रपट कुटुंबासोबत आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की बघा. सर्वांनी यूट्यूबवर जावा आणि यूट्यूबवरती रेडबर्ड म्युझिक सर्च करा. त्याच्यावरती 2 सॉन्ग रिलीज झालेले आहेत, एक स्वच्छ भारत आणि एक कारे बाबा. दोघांवरती लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे बाबा, ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण, स्वच्छ ठेवू घर, परिसर आणि अंगण, मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण. आणि म्हणून तर म्हणते काय, कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई.